बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मनेन्द्रैः समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थुनिया आता सेवे से आरंभिता हो धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी पवित्र पावन इंद्रेश्वराच्या दरबारामध्ये संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्व ज्ञात असणारा आणि संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या या अभंगाला आज स्पर्श करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संत काय आहे जन्म जीवन या वृत्तांतानं आणि त्या संतांपासून सामान्यांना लाभ काय होऊ शकतो याची जाणीव करून देणारा संतपर प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा असा अभंग निवडला. महाराज या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला संबोधित करत असताना म्हणतात, संत हे शुद्ध बीजाच्या पोटाला रसाळ गोमटी फळं आलेली आहे, त्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे आणि देहानं ते देवाचं काम करत आहे. सर्वांगानं ते निर्मळ दिसले आणि चित्तानं ते गंगाजळाप्रमाणे पवित्र आहेत. मग ज्यांचं चित्त गंगाजळाप्रमाणे, सर्वांग ज्यांचं निर्मळ आहे, मुखात अमृत राहत आहे त्यांच्या आणि देहानं देवाचं कार्य करतायत, पाहायला गेलं तर उपजतच बीज शुद्ध असल्या कारणाने रसाळ गोमटी फळं जन्माला आली आहेत. मग असं तुकोबारायांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही ऐकावं, पण त्या सांगण्यात आणि ऐकण्यात काही लाभ आहे का? तर महाराज म्हणतात, बिगर लाभाचं काही सांगणं हा आमचा उद्देशच नसतो. मग आम्ही जी आतापर्यंतची तुम्हाला लक्षणं सांगलीत, अशा लक्षणाचा जर संत भेटला की त्यांचं दर्शन घ्या आणि त्या दर्शनामध्ये तुमचा ताप जाईल आणि त्या दर्शनामध्ये विश्रांती मिळेल. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल अभंगाकडे उपस्थित आपण सर्व ज्ञाते श्रोतृगण, संप्रदायातील सर्व थोर दिग्गज ज्ञानवान, ज्यांच्या योगाने संप्रदायाचा हा प्रचार प्रसार होतो आणि त्याकरिता ती सर्वतोपरी वेळ देतात. म्हणूनच की काय ही धर्मध्वज पताका आज अख्ख्या विश्वामध्ये प्रसारित प्रचलित आहे. आणि म्हणून अशी संप्रदायनिष्ठ भगवतप्रिय संत विचारधारेनं प्रवृत्त झालेली अशी ज्ञानवान टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, साऊंड सिस्टीमवाले, सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार होतो असा भगवान नरसिंह, भगवान इंद्रेश्वराची पावन पुण्यभूमी म्हणजेच इंदापूर, आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये अत्यंत महत्त्वाचा सोहळा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह औचित्य महाशिवरात्री पर्व काळ आणि विशेष रूपाने यावर्षी आलेली शिवजयंती 19 फेब्रुवारी असा हा दुहेरी संयोग जुळवून आणत भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज आवा, वैकुंठवासी गुरुवर्य चंद्रकांत बोधले महाराज यांच्या कृपाशीर्वादानं श्री हरिभक्तिपरायण गुरुवर्य प्रकाश बोधले महाराज व श्री इंद्रेश्वर भजनी मंडळ व हनुमान भजनी मंडळ इंदापूर यांच्या मार्गदर्शनाने व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या अनमोल अशा सहकार्यानं, योगदानानं गावातील सर्व भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, प्रवचनकार, कीर्तनकार, वारकरी, माळकरी, बिगळ माळकरी या सगळ्यांच्या सार्थ उपस्थितीनं, प्रेरणेनं हा दैदिप्यमान असा सोहळा श्री हरिभक्तिपरायण पांडुरंग महाराज, श्री हरिभक्तिपरायण पंडित महाराज गपाट, श्री हरिभक्तिपरायण सतीश महाराज गपाट, श्री हरिभक्तिपरायण अरुण महाराज माने, श्री हरिभक्तिपरायण उत्तरेश्वर महाराज कोरे आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या व्यासपीठ नेतृत्वानं
हा अत्यंत दैदिप्यमान सोहळा आणि या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये आपल्या समक्ष भगवान महादेवाची सेवा करण्यासाठी तिसऱ्या दिवशी उभा राहण्याची संधी मिळाली आहे. विठ्ठल सर्व ज्ञानवान मंडळी आहात, गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, बाहेरगावरून आलेली सर्व ज्ञानवान असणारी टाळकरी महाराज मंडळी आहेत. विशेष रूपाने आपण सर्वांचं मार्गदर्शक संप्रदायातील टाळ, चाल, भजन याबद्दल आपल्याला अखंड प्रेरित करणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या आश्रयाने आपण संप्रदायामधला सा आणि परमार्थातला प लावायला शिकलो हो, असे श्री हरिभक्तिपरायण भजन सम्राट वसंत महाराज. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तिपरायण सर्व तेरखेडा येथून आलेली महाराज मंडळी, भजनी मंडळी, युवा कीर्तनकार, उत्कृष्ट गायक आणि परमार्थाची खूप मोठी तळमळ तेरखेड्यामध्ये परमार्थ वृद्धिंगत व्हावा याकरिता अत्यंत प्रयत्नशील असणारे श्री हरिभक्तिपरायण उमेश महाराज सुतार, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तिपरायण सागर महाराज गिरवलीकर, श्री हरिभक्तिपरायण 8 दिवस ज्यांच्या आवाजाची आणि ज्यांच्या चालीची मेजवानी आपण श्रवण करतोय असे श्री हरिभक्तिपरायण नळदुर्ग येथील भजन सम्राट राम महाराज, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर आलेले आमचे श्री हरिभक्तिपरायण उमेश महाराज तांबेत, मामा तेरखेड्यावरून आपल्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तिपरायण सतीश महाराज माने, मृदंगासाठी दोन्हीही विद्वत रत्न आहेत, मृदंग सम्राट श्री हरिभक्तिपरायण योगेश महाराज पांचाळ, श्री हरिभक्तिपरायण हरिओम महाराज आणि श्री हरिभक्तिपरायण गायनाचार्य गणेश महाराज, हार्मोनियमसाठी श्री हरिभक्तिपरायण बापूरावजी गोफणे महाराज, अशी सर्व अगदी चांगली फौज या ठिकाणी उभा आहे. अशा सर्व विद्वत रत्नांच्या मध्ये अगदी गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे असे वीर साऊंड सिस्टीम हशेगाव हो, अशा पद्धतीनं सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या म्हणजेच विद्वानाच्या सभेमध्ये अज्ञानाचा महाराज संकल्प असेल. विठ्ठल पुण्यवाणी चॅनल आहे, ज्यांची वाणी पुण्यवान आहे त्यांच्यासाठीच पुण्यवाणी चॅनल आहे. पुण्यवाणी चॅनल वैभव महाराज, हनुमान महाराज आणि कीर्तन झाल्यानंतर महाराजांना येण्या जाण्यासाठी बऱ्यापैकी दक्षिणा द्यावी आणि म्हणून ज्यांनी नुसती दक्षिणाच नाही तर बासुंदी बरोबर दक्षिणा द्यायची ठरवली मान्य श्री तानाजीराव भगवानराव गोपाट व मान्य श्री साहेबराव शंकरराव शिंदे अशी सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. अगदी गोड दरबार असतो आपल्या इंदापूरला, अगदी वातावरण भरून असतं, गच्च असतं आणि विशेष असं असतं या वातावरणामध्ये आत्मीयता लय असते, प्रेम असतं. कधी कधी काय असते, माणसं महाराजाकडे बघतानीच महाराज अशी नजर टाकते की महाराजाला वाटतं येरवाड्याला गेलेलं बरं. अशी निर्मळ मनानं पाहतात सगळी, कौतुक असतं, प्रेमानं, अति उत्साहानं, असं एक चांगलं भरगच्छ वातावरण असतं. आणि म्हणून
आता गावच मोठ्या मनाचं आहे आणि गावही मोठं आहे म्हणून मनही मोठं आहे. अशा मोठ्या मनाची, प्रदीर्घ विचाराची, संत वारसा जोपासलेली, श्रवण मनन चिंतन निधिध्यासन या सगळ्या प्रक्रिया ज्यांनी अध्यात्माच्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ठेवलेली अशा पद्धतीची साधक अवस्थेतली सर्व मंडळी असल्या कारणाने या ठिकाणी आनंद वाटतो. आणि खरंच आनंदासाठीच सगळं काही चाललेलं आहे. संसार करायचा म्हटलं तरी आनंदासाठीच करायचा आहे, परमार्थ करायचा म्हटलं तरी आनंदासाठीच. याच्यामध्ये दुसरा कोणताही अपेक्षा नसते. लग्न करायचं म्हटलं तरी आनंदासाठीच करायचं आणि घटस्फोट घ्यायचा म्हटलं तरी आनंदासाठीच घ्यायचा. हो, आणि ब्रह्मचारी राहायचं म्हटलं तरी आनंदासाठी, आणि लग्न झालेलं असताना सुद्धा कुंभमेळ्यात जाऊन तिकडंच साधू बरोबर निघून जायचं तेही आनंदासाठी. हो, म्हणजे याचा अर्थ असा होतो सगळ्या गोष्टी ना तुम्ही संसार सोडू शकत नाही ना परमार्थ सोडू शकत नाही. यामध्ये सगळ्यात मध्य दुवा जो आहे तो आनंद आहे. हो, म्हणजेच माणूस कोणत्या ना कोणत्या बाजूनं तिथपर्यंतच पोहोचावं हो अशा अपेक्षेनं काम करत असतो. हार्मोनियम वाजवायची शेवटी आनंद आहे, मृदंग वाजवायचा शेवटी आनंद. हो महाराज मी कीर्तन करणार, 2 तास तुम्ही गप्पा माझ्या ऐकणार, आनंद आहे. हो, हे सगळंचे सगळे काय आहे म्हणजे असं म्हणा, नद्या कुठूनही कितीही निघू द्या शेवटी समुद्राला जाणं ध्येय आहे. तज्ज्ञायानं क्रिया कोणतीही असू द्या त्या क्रियेचं ध्येय हे महाराज आनंद आहे. विठ्ठल सतीश महाराज म्हणले, काम कोणतंही असू द्या, परमार्थ कोणताही असू द्या, संप्रदाय कोणताही असू द्या, धर्म कोणताही असू द्या, प्रवास कोणताही असू द्या, सगळीकडून यायचं ते फक्त आणि फक्त आनंदापाशीच यायचं. सगळ्या वाटा इथंच येऊन थांबतात आणि इथं येऊन थांबल्या आनंदापाशी की मग पूर्णत्व मानलं जातं. हो, म्हणून पक्ष कोणताही असू द्या, कोणत्याही पक्षात जाणं असू द्या, हो कोणत्याही पक्षात जाणं असू द्या, त्या सगळ्या पक्षात जाणाऱ्यांचं ध्येय एकच असतं, खुर्ची. काय हो, हे ध्येय आहे. तसं इथं देखील तुमच्या आमचं एकच ध्येय असतं, तो म्हणजेच महाराज आनंद. आणि म्हणून जगामध्ये ह्या 3 अक्षरी शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का महत्त्व आहे आणि कोणी म्हणेल हा आनंदच का अपेक्षित आहे, तर माणसाचा जन्मच महाराज मूळ तत्वानं आनंद स्वरूप आहे. काय हो, तुम्ही आम्ही आनंद स्वरूप आहेत, पुन्हा मायेचा लवलेश आला म्हणून तुम्ही आम्ही दुःखाकडे ओढलो गेलो. पण शेवटी दुःखात जरी नांदलो तरी प्रवास अपेक्षा आनंदाची आहे. तुम्ही म्हणाल मग का आनंदच इच्छितो आम्ही, त्याचं उत्तम कारण आहे. ज्याच्यापासून आपली निर्मिती आहे तो मूळ गाभाच आनंद आहे. आणि त्या मूळ गाभा आनंद स्वरूपाचे आपण काय आहोत हो, तर सूक्ष्म अशा स्वरूपानं काय आहोत, तर आपण त्याचे जीवांश आहोत. हो, किंवा भगवंताचा गीतेमधला श्लोक, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हो, मी म्हणजे कोण आणि जीव म्हणजे कोण, तर जीव म्हणजेच माझा एक अंश आहे आणि माझ्याच अंशानं जीव ही सृष्टी आहे. मग महाराज जो स्वतः आनंद स्वरूप आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही अंश आहेत, याचाच अर्थ असा होतो की जो आनंद स्वरूप आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे, असं हे आनंद स्वरूप असणारं जे तत्व आहे त्या तत्वाचे तुम्ही आम्ही अंश आहेत. आणि म्हणून साहजिक धर्मभाव आहे, आपल्या अंतःकरणाचा स्वभाव आहे की आपण आनंदाचीच अपेक्षा करणार आहे, आपण आनंदाच्याच मागे जाणार आहे. ओ कोणतीही क्रिया करा, माणसाचा अपेक्षित भाव हा आनंद आहे. टाळ घेऊन उभा राहिले आनंद. पवनराजे कीर्तन ऐकायचंय, उद्देश आनंद. संशिष्टीम लावली हे वीर यांनी, उद्देश आनंद आहे. आता त्या आनंदाचे उद्देश वेगळे वेगळे असतात. बरोबर योगेश महाराज, मृदंग वाजवला काय उद्देश आहे नक्की? मग
मग हा आनंद तुम्हाला कधी मिळणार? काला झाल्यावर. बरोबर का ना अण्णा? मी खोटं बोलत नसतो कवाच. उद्देश आनंद आहे. हो, प्रत्येकाचा आनंद हा उद्देश आहे. कर्तव्य दृष्टिकोन कोणताही असू द्या, आनंद. आता अजून लय सांगू का? 120-300 खाल्लं तरी आनंदच अपेक्षित आहे. विमल खाल्ली तरी आनंदच अपेक्षित आहे. ऊचे लोक ऊची पसंत खाल्ले तरी आनंदच अपेक्षित आहे. आणि दारू पेला तरी आनंदच अपेक्षित आहे. तुम्ही घरची ज्वारीची भाकरी खाल्ली तरी आनंदच अपेक्षित आहे. तंदूर खाल्ली तरी आनंदच अपेक्षित आहे. अजून सांगू तुम्हाला, पुरणपोळी खाल्ली तरी आनंदच अपेक्षित आहे आणि नळी खाल्ली तरी आनंदच अपेक्षित आहे. हो, महाराजचा सगळ्यांचा मूळ केंद्रबिंदू हा आनंद आहे. बरोबर आहे की नाही मावशी? आहे का नाही? काही बी खा, काय पाहिजे आपल्याला? आनंद पाहिजे. हो, ज्याच्यातून आनंद मिळेल ती गोष्ट करायची. कोणत्याही गोष्टीला शेवटी आनंद हा जर महाराज दुवा असेल, ध्येय असेल, तर प्रत्येक क्रिया आनंदापर्यंतच न्यावी अशी अपेक्षेनं आपण काम करतो. पण भानगड अशी होती, आपण क्रिया निवडताना अपेक्षा आनंदाची ठेवतो, पण क्रियेमध्ये महाराज काय होती, निवड चुकते. आणि म्हणून आपण विशिष्ट अशा आनंदापर्यंत पोहोचत नाही. आणि क्रियेतली चूक आनंदापेक्षा मग ती दुःखापर्यंत न्यायला कारणीभूत ठरते. आणि म्हणून क्रिया जर अगदी योग्य असेल तर ती आनंदापर्यंत नेईल, आणि क्रियेत जर चूक झाली तर मग मात्र महाराज ती दुःखापर्यंत राहील. जगामध्ये दोनच तत्व आहेत, एक आहे सुख आणि दुसरं आहे दुःख. एक आहे ब्रह्म, दुसरं आहे माया. ओ महाराज, या अनुषंगानं ज्यांनी ब्रह्मासाठी प्रयत्न केला त्याला आनंदापाशी पोहोचता येईल, आणि ज्याने मायेसाठी प्रयत्न केला त्याला महाराज निश्चित दुःखापर्यंत पोहोचता येईल, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून क्रिया महत्वाची आहे. म्हणून काय आहे, क्रिया उपजत आनंद स्वरूपता आहे. पण मायेचं सानिध्य निवडल्यामुळे मायेच्या कार्यभागामध्ये आपण समाविष्ट झाल्या कारणाने आनंद या तत्वापासून अलिप्त आपण राहिलो. म्हणून अलिप्तता ही आनंदापासून का, तर कर्तव्य आनंदाचं नसल्या कारणाने निश्चित महाराज म्हणतात की तुम्हाला आनंद स्वरूपता नाही. म्हणून जगामध्ये ब्रह्मकार्य करा, हो आनंदापर्यंत जाल, आणि माईक कार्य करा, दुःखापर्यंत पोहोचाल. सिद्धांत आहे. विठ्ठल ज्ञानोबरा 1-2 दृष्टांत देतात. दुःखापर्यंत नेणारा प्रवास कोणता आणि आनंदापर्यंत नेणारी क्रिया कोणती? वाळुवे तिळे घाना गाळणे एक, दधी जळाची घुसळणा, व्यापार सारिखेची विचक्षणा. वाळुवे तिळे घाना गाळणे एक. कर्तव्यातली चूक दुःखाला कारणीभूत ठरते, आणि कर्तव्य योग्य सुखाला आनंदाला कारणीभूत ठरतो. उदाहरणासाठी ज्ञानोबरा विस्तार करतात. दह्याचं घुसळण आणि पाण्याचं घुसळण. दह्याच्या घुसळणातून लोणी नावाचा सार पदार्थ आहे. बरोबर आहे मावशी? दह्याचं घुसळण केलं, घुसळण घालता का?
चला, म्हणजे घुसळण करता का असं म्हणायचं होतं. घुसळण दह्याचं केलं तर लोणी मिळतं. घुसळण दह्याचं केलं तर लोणी मिळतं. लोणी हे सार आहे. तुम्ही म्हणाल कशावरून, तर लोण्याच्या माध्यमातून तूप मिळतं. लोण्याच्या माध्यमातून तूप मिळतं. हो, आणि नुसतं तूपच नाही तर एक सारम तूपही मिळतं आणि आसार ताकही मिळतं. हो, मग आता घुसळण केलं कशाचं, दह्याचं, तर सार असं लोणी मिळालं. मग त्या लोण्याचं करायचं काय, तर म्हणले जावायला तूप खाऊ घालायचं. म्हणले ताकाचं करायचं काय, हायच की म्हणले महाराज. चला, मुद्दा असा आहे, घुसळण दह्याचं आहे तर सार पदार्थ आहे. आणि ज्ञानोबा आहे त्यालाच दुसरी बाजू मांडून देतात. घुसळण पाण्याचं आहे, माठ फुटेल, शारीरिक वेदना होतील आणि शेवटी दुःख मिळेल. हो महाराज, वेदना माईक क्रियेतून उत्पन्न होतात आणि म्हणून योग्य क्रिया योग्य ठिकाणी पोहोचवते, अयोग्य क्रिया अयोग्य ठिकाणी पोहोचवते. आपण सर्व जी या धर्मदालनात आहोत, आपण सर्व जी ह्या भगव्या छत्रछायेखाली आहोत, आपण जी गळ्यात टाळ घेऊन छानपैकी या कीर्तन मंडपात उभे आहोत, उत्कृष्ट अशी संशिष्टीम लावण्यासाठी त्यांना महाराज आज खऱ्या अर्थाने चांगलं वाटत असेल. मृदंग वाजवणाऱ्याला, बसणाऱ्याला हा सगळा महाराज अतिशय चांगला सुवर्ण काळ. पण हा सुवर्ण काळ तुमच्या आमच्यासाठी आणून देण्याकरिता ज्याने योग्य असा प्रवास स्वीकारला, ज्याच्या योगाने महाराज हा सगळा धर्ममंडप आज अख्ख्या विश्वामध्ये सजून राहतो, या धर्ममंडपाच्याच माध्यमानं महाराज तुम्ही आम्ही आनंद प्रदान करून घेऊ शकतो. ज्या ध्वजपताकेची, भगव्या ध्वजपताकेची निशाणी तुमच्या आमच्या जीवनाचं वेगळं ध्येय आहे, आणि अशी ही भगवत धर्मध्वज पताका ज्यांच्यामुळं महाराज आकाशामध्ये दूरवर पसरत राहते, फडकत राहते, कारणीभूत आहे कर्तव्य. आणि ते कर्तव्य होतं 19 फेब्रुवारीला जन्माला आलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि म्हणून 19 फेब्रुवारी ही जगतातली सगळ्यात मोठी महाराज गोड तारीख आहे की ज्या दिवशी गोड व्यक्तिमत्वाचा, श्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा, स्वतः बरोबर रयतेचा विचार करणाऱ्या, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी महाराज ब्रीद घोषवाणी जीवनामध्ये आत्मसात करून मांडण्यासाठी, प्रयत्नवादी जीवन जगण्यासाठी नव्हे, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. ही शपथ पूर्ण करण्यासाठी ज्याचा जन्म झाला तो जन्मदिवस म्हणजेच जगात भारी 19 फेब्रुवारी. आणि म्हणून महाराज जन्म महत्वाचा होता या राजाचा, आणि त्या राजाच्या जन्माच्या अनुषंगानं कर्तृत्व घडून आलं, आणि कर्तृत्वाच्या महाराज पथावरती तुम्ही आम्ही रयत महाराज समाधानी केली. हे राजाचं हिंदवी स्वराज्य. आणि म्हणून या धर्मध्वज छत्रछायेखाली
तुम्हा आम्हाला विराजमान करण्यासाठी आणि आनंद ही संकल्पना आपली पूर्णत्वास नेण्यासाठी आणि आपल्या कर्तृत्वाला योग्य अशी दिशा देण्यासाठी महाराज एक जन्म कारणीभूत ठरला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कारणीभूत ठरला. हो, म्हणून ह्याला थोडा बेस कमी करायचा आणि ट्रबल द्यायचा. हो, लय गोड कार्यक्रम चालला. चला. आणि म्हणून तो जन्म गोड ठरला. का जन्म गोड ठरला? जन्म सगळ्याचाच गोड असतो, यात काही तीळ मात्र शंका नाही. तुम्ही आम्ही काही कडू म्हणून जन्माला आलो नाही का नाही महाराज? गोड म्हणून जन्माला आलो की. जन्माला येताना सगळी गोड असते, पण पुन्हा द्वाड होते, त्याचं काय करायचं? जन्माला आला की सगळ्याला पेढे वाटतात. काय पाटील, पोरग जन्मला एक पेढा वाटतात का नाही? होय पांडुरंगा, तुम्हाला तुम्ही जन्मल्यावर सुद्धा पेढे वाटले होते. मीच होतो खायला. वाटले होते पेढे महाराज सगळ्याच. का नाही मावशी, वाटतात का नाही? मुलगा झाल्यावर पेढा वाटतात का नाही? आणि मुलगी झाल्यावर जिलबी, बर्फी, जिलबी. थोडा गेन द्या भैया, बेस कमी करा अजून. मुलगा झाला पेढा, मुलगी झाली जिलेबी. बरोबर आहे काय? संस्थेतील विद्यार्थी महाराज मंडळी, गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी, आमचे मित्र हरिभक्तीपरायण सागर महाराज कोल्हाळे. आडनाव घेतलं मी. जन्म सगळ्याचा गोड आहे. सगळ्याच्या जन्मावर गोडच महाराज आनंद व्यक्त केला जातो. मुलगा असू दे अथवा मुलगी असू दे, हो कोणी असू दे, जन्माला आलं त्याचा जन्म अगदी गोड आहे, यात तीळ मात्र शंका नाही. कारण माणसाच्या जन्मावर आनंद व्यक्त करण्याची आजही प्रथा चालली आहे. अजून काही कुत्री मांजरं जन्मल्यावर पेढे वाटलेले नाहीत, म्हणून माणसाचा जन्म गोड म्हणायचं. आणि इथून पुढे ही माणसाच्या जन्मावर पेढे जिलेबी वाटलीच जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. मलाही एक जणाने पेढा दिलता, घेतला पेढा मीही हातात, खाणार तेवढ्यात लक्षात आलं, म्हणलं पेढा का दिला ह्याचं कारण तरी विचारलं पाहिजे. आणि कधीही पेढा दिल्यानंतर कधी नाही मिळाल्याने लगे गपकन खायचा नाही. महाराज आधी विचारायचं कारण काय. होय समाधान महाराज, काय कारण बाबा पेढ्याचं? का तुमच्या घरी कारण आहे पुरणपोळीचं? महाराज कशासाठी पेढा आहे हे विचारलं. कारण पेढा कशासाठीही मिळू शकतो. पास झालं पेढा, मेरिटमध्ये आला पेढा, नोकरी लागली पेढा, जन्माला आलं पेढा, येडा झाला पेढा. पेढा कशावर बी दिला जाऊ शकतो. म्हणून पेढा दिल्यानंतर मी विचार केला, म्हटलं विचारावं. आणि मग मी म्हटलं पेढा दिलाय खरं, पण का दिला पेढा, कशाचा पेढा आहे? तो म्हणला दादा मुलगा झाला ना मला. म्हणलं वा, अगदी चांगली गोष्ट आहे. म्हणलं मुलगा झाला मग खायला काय हरकत नाही. पहिला पेढा त्याने दिला आणि खाल्ला ना मी पेढा. पहिला पेढा खाल्ल्यानंतर त्याने दुसरा पेढा दिला. मी म्हटलं बास की, एक बास झाला म्हटलं पेढा, बाकीच्यांनाही द्यायला पाहिजे. हे सगळी मलाच तो 2-2 दिल्यावर ही बाकीची तोंडाकडे बघते ना, म्हणजे असं नाही का. कशाला 2-2 पेढे? म्हणलं खावा. नाही म्हणलं खायला काय नाही, खाईल मी, पण 2 पेढे द्यायला काय तुला जुळं झालंय का? नाही म्हणलं एकच आहे. मी म्हणलं एकच असताना 2 पेढे कशाला? म्हणलं खावा की काय फरक पडतो. म्हणलं बाकीच्यांना काळजी करू नका. म्हणला सरमकुंडी फाट्याहून 2 क्विंटल पेढा मागिवलाय. 2 पेढे खाल्ले तरी त्याने तिसरा दिला मला. म्हणलं आता बास गड्या, म्हटलं 3-3 पेढे कशाला? खावा म्हणला, पुन्हा तुम्हाला मिळेल नाही मिळेल. असू दे बाबा, आहेस तुझे जीवाची इतका माझ्यावर. होय मामा. खाल्ला तिसरा खाल्ल्यावर सुद्धा 4था दिला मला त्यांनी. मग म्हणलं आता हे लयच व्हायला लागलं. तुझं प्रेम उतू चाललंय का म्हणलं. ते म्हणलं दादा खावा. मी म्हटलं खाल्ला असता रे, पण म्हणलं 4-4 पेढे एका टायमाला शुगर होईल ना. म्हटलं मला होऊ द्या म्हणला, पण खावा.
मी म्हटलं म्हणजे तुला मुलगा झाला त्याच्या आनंदात मला शुगर होऊ द्या हे तुला बरं वाटतंय का? म्हणलं काय फरक पडत नाही, खावा. आता माझ्या हातावर पेढा आहे, मी म्हणतोय शुगर होईल मला, तरी सुद्धा जीभ वळवळ करायला लागली. हो. आणि मग मलाही महाराजांचं प्रमाण आठवलं, जिव्हाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना. मी म्हणलं घ्या खाऊन, आता चौथाई झाली तर बघू शुगर पुन्हा. खाल्ला चौथा पेढा. चौथा खाल्ल्यावर याने पाचवा पेढा दिला. आता म्हटलं कमाल झाली, तुला काय गोडीत कळत नाही वाटतं. चौथ्याने शुगर झाली आणि पाचव्याने मरण न म्हणलं का मी. ते म्हणला मर पण खा. म्हणलं काय निवदावर ठेवतो काय पुन्हा. मी म्हटलं चौथ्या पेढ्याने शुगर होणार आहे, म्हटलं पाचवा कशाला, मरण न म्हटलं मी. ते म्हणला मर पण खा. मला राग आला त्याचा. कसं आहे, माणसानं एक दोन शिव्या द्याव्या पचनी पडते, पण डायरेक्ट जीवच घ्यायचा म्हटल्यावर मग कसं बरं नाही वाटत ना. ते माझ्या सुद्धा थोडं जिव्हारीच लागलं मर म्हणल्यावर. म्हणलं अजून तर मला लई कीर्तन करायची ती, आताच मर म्हणाल. ते बी त्याचा मुलगा झाला आणि त्याच्या पेढा खाऊन मी मरायचो, इतका राग आला मला. म्हणलं बघल म्हणलं मी याच्याकडं. भेटच होईना गड्याची. बदला घ्यायचा आहे म्हटलो मी त्याचा बोलण्याचा. लय दिवस वाट बघितली पण गाठ पडली नाही. पण 25 वर्षानं भेट झाली. 25 वर्षांनी भेट झाली, पण अवस्था बिकट होती त्याची. मनात तो दिसल्या दिसल्या असा राग उफाळला. 25 वर्षाखाली मर म्हणला होता हा, म्हटलं बघतो म्हणलं याला. पण अवस्था त्याची बिकट आहे. चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाव आहे, कपडे मळकट आहेत, फाटके आहेत, डोक्याला हात लावलेला आहे, खाली मान घालून बसलेला आहे. जवळ गेलो, त्याच्या हनवटीला असं वरती केलं. म्हणलं तोच आहे ना? हो म्हणला मीच आहे. 25 वर्षाखाली पेढा खाऊ घातलेला मुलाच्या जन्माचा. हो म्हणला मीच आहे. एक म्हटलं तर 2 दिले, 2 म्हटलं तर 3 दिले. हो म्हणला तोच आहे मी. 4 दिले. हो म्हणला शुगर होईल म्हटलं तरी खा म्हणलेला मीच आहे. मरण म्हटलं तरी तू मर म्हणला, पण 5वा पेढा खा म्हटला. हो म्हणला मी तोच आहे. मी म्हटलं मग 25 वर्षाखाली एवढा आनंद साजरा करून 2 क्विंटल पेढे वाटणारा, आज तुझी 25 वर्षांना अवस्था अशी का? त्याचं उत्तर होतं महाराज. तो म्हणाला, महाराज 25 वर्षाखाली पेढा वाटल्याचा पश्चाताप आज झालाय. म्हणून जन्म गोड आहे. फक्त गोड जन्माचं कर्तव्य जर गोड झालं तर जन्माला वाटलेल्या पेढ्याचं सार्थक होत आहे. नाही तर मग मात्र त्या पेढ्याबद्दल पश्चाताप उत्पन्न होतोय. म्हणून जीवनामध्ये पेढा जर वाटायचा असेल, लिहून घ्या तुम्ही, जीवनात जर पेढा वाटायचा असेल तर मनुष्याच्या जन्मावर वाटण्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वावर पेढा वाटा, हा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून जीवनामध्ये जन्म नुसता गोड नाही आहे, तर कर्तृत्व गोड होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याचा जन्मही गोड पाहायला मिळाला आणि ज्याचं कर्तृत्वही महाराज आकाशाला गवसणी घालणारं बघायला मिळालं, आणि ते नाव आहे महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा जन्मही गोड आहे आणि ज्यांचा जीवन प्रवास देखील गोड आहे. आणि म्हणून महाराज नुसता जन्म गोड असण्यात मजा नाही, कर्तृत्वानं महाराज आपण गोड होणं खूप गरजेचं आहे. आणि असं कर्तृत्व ज्यांचं गोड, जन्म ज्यांचा गोड, त्यांचं सांगू तुम्हाला शेवटचा क्षण देखील गोड. म्हणून त्याकरिता जीवनामध्ये जन्मावं गोड, जगावं गोड आणि जावं गोड. 1-2 जणांनी अश्रू वाहण्यापेक्षा महाराज विश्वाच्या नेत्रातून अश्रू वहावे एवढं गोड महाराज जाणं ठरावं. शब्द आहेत महाराजांचे, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. अशांचं जाणं देखील गोड ठरतं. कारण सांगू, जन्मतात ही
पण बनतात कर्तृत्वानं श्रेष्ठ. आणि अशी कर्तृत्वान गेली की मग मात्र अख्ख्या विश्वाला हळहळ वाटते. म्हणून तुम्ही आम्ही गेलो तर घरची रडतील याच्याबद्दल शंका आहे. बऱ्याच ठिकाणी आता रडायला सुद्धा भाड्याने लावावं लागतं, कारण भाड्यासाठी भाड्याचीच लागते. हो, अवघड परिस्थिती आहे. पण साधू संत मंडळी गेली. अख्खं विश्व निर्माण करणाऱ्या देवाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सांगू तुम्हाला, नुसतं ज्ञानोबा समाधीत बसणार आहेत हे कळालं पांडुरंगाला, आणि विटेवरच्या त्या बापाच्या नेत्रातून घळघळ अश्रू वाहायला लागले. कारण महाराज माऊली समाधीस्थ होणार आहेत, आणि म्हणून जाणं देखील गोड बनावं याकरिता महाराज जीवनाचा शेवट चांगला म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणून गोड शेवट पावा. आणि म्हणून असा हा जीवन प्रवास आहे, जन्माचा, जीवनाचा आणि जाण्याचा. मग असं जीवन कोणाचं आहे तर माझ्या राजाचं आहे. जीवन कोणाचं आहे तर हा धर्ममार्ग ज्यांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला त्या संत मालिकेचं आहे. मग यांचा जन्म गोड आहे म्हणता महाराज, परंतु तो जन्म गोड म्हणजे नेमकं काय? अभंगाचं शुद्ध बीजा पोटी, 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 संतांचा जन्म गोड हे सांगण्याकरिता महाराजांनी सांगितलेलं शब्द प्रमाण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी साधूचा जन्म गोड आहे. का तर म्हणले बीज शुद्ध आहे. ज्याचं बीज शुद्ध आहे तशाच पद्धतीनं महाराज जन्माला येणारी रसाळ गोमटी फळ आहेत. आणि म्हणून संत हा शुद्ध बीजाच्या पोटाला रसाळ गोमट फळ आलेलं आहे. मग बीज शुद्ध आणि रसाळ गोमट फळ याचा अर्थार्थी संबंध काय? तर त्याचा अर्थ असा होतो, जसं बीज आहे तसाच महाराज फळाचा दृष्टिकोन आहे. म्हणून जन्माला येणारं फळ देखील त्याच पद्धतीचं आहे जसं बीज असतं. उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला, शेतामध्ये मागच्या थोडंसं 20-25 वर्षाच्या काळाच्या अनुषंगानं आंब्याची झाडं मोठी मोठी शेतात होती. मोठी आंब्याची झाडं. मग ही मोठी आंब्याची झाडं शेतात होती. अशी 10-5 आंब्याची झाडं तरी साहजिक आपल्या शेतामध्ये असायची.
आणि ती आंब्याची झाडं मोठी जी होती ना ती खूप आनंद द्यायची त्या काळी. मग त्याचं कारण काय होतं तर सावली त्याची चांगली. आता उन्हाळा चालू झालाय, या उन्हाळ्यामध्ये त्या आंब्याचं झाड महाराज एवढा आनंद द्यायचं, मुलांना शाळेला सुट्टी लागावी आणि मग मुलांनी त्याच्यावरती सुरपारुंबा खेळावा. लय मज्जा यायची. टेलर सुरपारुंबा खेळलोय तुम्ही, आम्ही इथून पुढची पोरं खेळत नाहीत, त्यांना सुरपारुंबा माहीत नाही. हो, त्यांना एकच गेम माहिती, मोबाईल गेम. हो, दुसरं काहीच माहिती नाही त्यांना, एवढंच माहिती आहे. पण सुरपारुंब्याचा आनंद भारी. ते उन्हाळ्यामधलं आंब्याचं झाड आणि आंब्याच्या झाडावर सुरपारुंबा खेळायचा. खेळत खेळत कंटाळा आला, त्याच आंब्याचा पाड काढायचा, मस्तपैकी महाराज पाड खायचा, आराम करायचा, गोंधळ घालायचा, पुन्हा खेळ खेळायचा. असं हे आंब्याचं झाड पहिला आनंद देत होतं. एक जण मला म्हणाला त्याच्यावर सुरपारुंबा खेळत होती, मग आताच्या झाडावर सुरपारुंबा नाही का खेळता येत? आताच्या झाडावर सुरपारुंबा नाही. राम महाराज आताची झाडं आपल्या एवढी, डोंबलं सुरपारुंबा खेळावा का त्याच्यावर? समाधान महाराज तुम्ही जर पाय उचलला तर पलीकडे जाता सहज. असली आंब्याची झाड आहे ती आता. काय आंब्याची झाड. आणि विशेष होतं त्या आंब्याच्या झाडामध्ये, तुम्ही थोडं निरीक्षण करत जावा, 2 पिढ्या स्मरणात राहत होत्या त्याच्या योगानं. त्या जुन्या आंब्याच्या हनुमान महाराज 2 पिढ्या स्मरणात राहत होत्या. त्याचं कारण होतं, पहिली म्हण आहे आपल्याकडं, आंब्याचं झाड आज्यानी लावायचं आणि आंबा नातानी खायचा. आंब्याचं झाड आज्यानी लावायचं, नाताला आंबा खायला भेटत होता. मग तो आंबा खात असताना कमीत कमी आज्यापर्यंतची तरी आठवण येत होती, किंवा काही का असना आज्यानी आंब्याचं झाड लावलं, हो, आणि टिकिवलं बी, म्हणून मला काय झालं, आज आंबा खायला मिळाला. म्हणून आज्यानी लावायचं आणि नातानी खायचं ही रीत आहे. मग एखादा म्हणेल आज्यानी लावायचं आणि नातानी खायचं, पोरांनी काय करायचं? मी म्हणलं प्यायची. पोरांनी दुसरं काय करायचं नाही. म्हणून आनंद देत होतं आंब्याचं झाड. एखादा म्हणेल आजोबांनी लावायचं नातानी खायचं, मग आता नाही का तशी परंपरा? आता तशी नाही परंपरा. आपणच नर्सरीत जायचं, रोप चॉईस करायचं, त्याच रोपाचा लगेच तिथंच आंबा खायचा आणि मग रोप आणायचं. आता अशी प्रथा चालू आहे. हो, म्हणून आजान पोरगान नातून विषय राहिला नाही. म्हणून जुने महाराज अशी गोष्टी होत्या काही की ज्या निश्चित माणसाला आनंद देत होत्या. हो, म्हणून महाराज ते आंब्याचं झाड आनंद देणारं होतं. मी आंब्याचं झाड याच्यासाठी सांगितलं तुम्हाला, आपल्या शेतात असणाऱ्या 10-5 आंब्याच्या झाडाला आपण महाराज नावं दिलेली होती वेगळी वेगळी, विशेषणं लावलेली होती. मग का लावली होती तर त्याचं कारण होतं एक वेगळी वेगळी नावं देण्याचं. की महाराज समजा एखाद्या आंब्याला बारकोसा आंबा लागला तर त्याला गोटी आंबा म्हणायची, एखाद्याला मोठा लागला तर त्याला भोपळ्या म्हणायची. काही आंब्यांची चव खोबऱ्यासारखी होती म्हणून त्याला खोबऱ्या म्हणत होती, काहींची चव शेपासारखी होती म्हणून त्याला शेप्या म्हणायची, काहींची चव गोड होती म्हणून त्याला गोड्या म्हणायची, आणि काहींची चव आंबट होती म्हणून त्याला आमट्या म्हणायची. ही काय होती तर महाराज आंब्याची लक्षणं. मग एखादा म्हणेल आंबा तर इथून तिथून एकच आहे, मग गोड्या शेप्या आमट्या गुटी का हे? तर त्याचं कारण आहे कोय. त्याचं कारण कोण आहे? कोय. जशी ज्याची कोय आहे तसा त्याचा तैसी फळे येती तया, बीज तैसी फळे येती तया, बीज तैसी फळे येती तया, बीज तैसी फळे येती तया. लिंबाच्या झाडाला करे त्याळे, लिंबाच्या झाडाला करे त्याळे, लिंबाच्या झाडाला
फळे येते तया, जशी ज्याची कोय तसं त्याचं फळ. आणि म्हणून जसं महाराज कोय लावली त्याच पद्धतीचा आंबा जन्माला आलाय. तसं संत हा महाराज बीज शुद्ध आहे आणि म्हणून रसाळ गोमट फळ आहे. जसं बीज तशाच पद्धतीचं फळ हा महाराज सिद्धांत आहे. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. एक बारीक सांगतो तुम्हाला, जसं बी असेल ना तसंच फळ जन्माला येतं यात तीळ मात्र शंका नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, त्याला थोडं विस्तारानं सांगतो. एक जणाकडे 20 एकर ऊस होता. किती एकर? 20. म्हणीत जावा काय त्याला, लोकांचं चांगलं असलेलं बरं असतं. 20 एकर ऊस होता. आणि मग त्या 20 एकर ऊसाच्या मध्यभागी त्याने एक लिंबाचं झाड लावलं. थोडा गेंद ह्याला. कशाचं झाड लावलं? लिंबाचं. लिंबुळीवाला लिंब. लिंबू मुला मारी लावू, ते लिंबू नाही. चला, लिंबोळीवाल्या लिंबाचं झाड होत आणि ते 20 एकर ऊसाच्या मध्यभागी होत. आणि मग त्यांनी ऊसाला खत घालताना लिंबालाही खत घालायचा विचार. ऊसही वाढला आणि लिंबही वाढला. फक्त ऊसापेक्षा लिंब जरा मोकार वाढला. गोड इतकं वाढत नाही पण कडू लय फोफावत असतं. आणि मग तो लिंब वाढला. एक दिवशी त्या सावलीला बसलेला असताना एक 4-5 लिंबोळ्या त्याच्या पुढं पाडाच्या पडल्या. जीव मोठा झाला, त्याचा आनंद वाटला. साहजिकच एक खत घातलंय लिंबाला, लिंबोळ्या पिकल्या म्हणून त्याला आनंद वाटला. आणि त्यांनी लाड एक लिंबोळी उचलली, म्हणला खत घातलं हिला आपण, आणि टाकली तोंडामध्ये. काय काय टाकली तोंडात? नाव घेत जावा, नेमकं काय टाकली ती? चला, लिंबोळी तोंडात टाकली. उमेश महाराज गोड लागली. काय? कशी लागली? कडू लागली. हो, काय? लिंबोळी. हा, लिंबोळी काय लागली? कडू लागली. त्याने लिंबोळी थुंकून दिली. विचार केला त्याने, म्हणला ऊसाला खत घातलं गोड लागला बिचारा, लिंबाला खत घातलं कडू लागली बिचारी. हो. आणि म्हणून मग विचार केला, पण निराश झाला नाही व्यक्ती. तर म्हणला प्रयत्न करू आपण. आणि त्याने रावणासारखा प्रयत्न केलाच. सोन्याला सुगंध आणि स्वर्गाला शिडी. त्याच्या बापजन्मी होणार नाही, पण चला प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि म्हणून मग प्रयत्न केला त्याने. ऊसाला खत आणलं आणि लिंबाला साखरेची गुणी आणली. 50 किलो साखरेची गुणी त्याने आणली आणि लिंबाला घातली. बरं का मावशी? किती किलोची? 50 किलोची गोणी लिंबाला घातली. आणि नुसती एकच गुणी नाही घातली त्यांनी, महिन्याला एक गुणी घातली. अशी 11 महिने 11 गोण्या घातल्या. किती? 11 महिने 11 गोण्या घातल्या. किती किलोच्या? 50 किलोच्या. किती क्विंटल साखर झाली? 5.5. हिशोबाला चांगली आहेत तुम्ही, जातानी बी हिशोबातच राहा. आणि मग ते 5.5 क्विंटल साखर 11 महिने त्याने घातली. आणि मग आता लिंबोळ्या चांगल्या लागल्या, मोठ्या झाल्या. त्याला वाटलं आता यांना पाड लागेल. आणि म्हणून मग त्याने विचार केला, आता थोडंसं एखादं खत लिक्विड घालू. आपल्याकडं नाही बा, आता शेतकरीच आहेत, आपल्याला कळतं कधी दाणेदार घालायचं आणि कधी लिक्विड घालायचं ते. हो, फळ निघायच्या जवळ आलं की आपण लिक्विड वापरतो, म्हणजे इन्स्टंट परिणाम करतं ते. बरं का वीरबुवा? लिक्विड लगेच परिणाम करतं. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्हाला सांगतो की दुखायला लागल्यावर गोळी खाल्ल्याने फरक पडत नाही, पण इंजेक्शनने फरक पडतो. गोळी दाणेदार आहे आणि इंजेक्शन लिक्विड आहे. आलं लक्षात? हां, लिक्विड लगेच मानवत असतं. हो, आणि इंजेक्शनपेक्षा सुद्धा सलायन हे लिक्विड लवकर मानवतं. हो, आणि अजून याच्या पुढं मिसळून घेतल्यावर तर चटकन मानवतं लिक्विड.
महाराज याला लिक्विड म्हणते. आणि म्हणून मग त्याने पुन्हा 50 किलोची गोणी आणली, साखरेचा त्या पाक केला आणि पाक घातला महाराज कशाला, त्या लिंबाला. अशी 6 क्विंटल साखर त्याने लिंबाला घातली. लिंबोळ्यांना पाड आला, मस्तपैकी पिकलेल्या वाटायला लागल्या. आणि म्हणून त्याने विचार केला आता लिंबोळी महाराज गोडच झालेली आहे, कारण 6 क्विंटल साखर घातली आहे. आणि त्याने आता विचार केला, म्हणला आता अशी लिंबोळी तोंडात घालायची नाही, अगोदर उद्घाटन करायचं, मस्तपैकी फलपूजन करायचं. आणि फलपूजन झाल्यानंतर पूजा करणाऱ्याला आधी एक फळ खाऊ घालायचं आणि मग इंदापूरला शिरणी वाटायची. म्हणले बोलवा कोणाला तरी उद्घाटन करायला. आता कोणाला बोलवायचं चांगला माणूस बोलवा. म्हणले मग कोणाच्या हातून करायचं फलपूजन. म्हणले बोलवा वसंत महाराजांना. बोलवलं वसंत महाराजांना. आता त्याला माहितीच नाही कुणाला बोलवायला लागले ते. त्यांनी फोन केला, म्हणला वसंत महाराज या लवकर. म्हणले काय? तर म्हणले फळपूजन करायचंय, वृक्षाचं उद्घाटन. म्हणले करायचंय पण झाड कशाचं आहे, फळ कोणतं आहे नेमकं सांगते. म्हणला सांगायची काय गरज नाही, या तुम्ही महाराज. म्हणले येतो बाबा, पण झाड कोणत्या फळाचं आहे, फळ कोणतं आहे, पूजा काय करायची. म्हणला तुम्ही या तर पूजा तुम्ही करा, एक फळ तुम्ही खावा, म्हणजे मग बाकीच्यांना वाटतो बाकीचे. ते म्हणले तसं नाही, अगोदर फळ काय आहे ते सांग. म्हणला झाड लिंबाचं आहे आणि लिंबोळी हे फळ आहे. वसंत महाराज म्हणले कडू असते लिंबोळी. ते म्हणलं महाराज 6 क्विंटल साखर घातली आहे मी. अरे कडू म्हणले 6 क्विंटल नाही, अख्ख्या कारखान्याचं गोडाऊन जरी घातलं तरी कडूच राहत आहे. त्याला कशात बी घोळसा. कुणाला? कारल्याला म्हणत नाही तो कशात बी घोळसा. कडूच कडू पण जात नाही. आणि म्हणून मग महाराज लिंबाचं झाड आहे, तुकोबार आहे म्हणतात, त्याला साखर घातली आहे. पण लिंबोळी कडूच आली. लिंबाची या झाडा साखरेचे आळे. बीज तैसी फळे येती तया. साखरेचा उपयोग नाही आहे. जसा बीजाचा भाग आहे तोच भाग फळामध्ये आपल्याला चवीच्या अनुषंगातून पाहायला मिळतो. मग संतांकडं पाहिलं कसे ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे म्हणून जन्म गोड आहे. कळलं महाराज जन्म गोड. पण या साधूचं जीवन वृत्तांत अभंगाचं दुसरं
वाजवा टाळी जरा. चांगली गायक आहे तर गोड आवाज येत. असं काही चांगलं वाटत नाही का तुम्हाला असं ऐकायला मिळाल्यावर? का बरं वाटत नाही कानाला तुमच्या? असं काही बरं वाटलं का नाही लगी टाळ्या वाजवायच्या, आणि नाही बरं वाटलं की दवाखान्यात जायचं. सलाईन हे घेतलं की बरं वाटतं. साधूचं जीवन वृत्तांत काय? तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. मुखानं अमृत आहे आणि देहानं देवाचं काम, ही दोन लक्षणं साधूची सर्वश्रेष्ठ आहेत. मुखात अमृत म्हणजे काय याच्याबद्दल थोडं बोलू. अमृत म्हणजे काय हे अगोदर माहीत होणं गरजेचं आहे, आणि मग पुन्हा ते अमृत मुखात राहणं म्हणजे मुखी अमृताची वाणी. आता अमृत आपल्याला माहिती आहे मावशी? अमृत माहिती नाही? टाळकरी अमृत माहिती नाही? मावशी अमृत माहिती? माहिती हाय बाई मावशी माहिती. बरं झालं बाई माहीत झालं. कशाच डोंबलं माहिती? लय पुढ्या सोडतात मावशी. कुणालाच डोंबलं अमृत माहित नाही, मलाच माहिती नाही तर. हो, अमृत म्हणजे काय अजून काही कुणी बघितलं नाही, कुणी काही पेलं नाही. एक जण म्हणला मग पेला नाही तुम्ही अमृत, बघितलं नाही, कशाला इतका बोबाट करता बरं तुम्ही? मी म्हणलं का? म्हणलं अजून तुम्हाला अमृत भेटलं नाही, अजून पेला नाही तुम्ही, अजून भेट मिळालं नाही, आणि लोकाला उगाच सांगत राहता म्हणला अमृत ना अमृत ना अमृत. मी म्हणलं मग तुला काय त्रास व्हायला? म्हणला भेटत नसेल पेला नसताल तर या ना म्हणला माझ्याकडं. मी म्हटलं का? अमृत देतो ना म्हणला मी. मी म्हणलं तुला कसं काय मिळालं? म्हणलं कटाळलो नव्हला का? म्हणलं 7 पिढ्या झालं हीच उद्योग करीत आलोय तरी अमृत भेटाना. हो, आणि तू खुशाल लगेच अमृत भेटलं म्हणतो. हो म्हणलं आपल्याकडे लय भारी अमृत आहे, आणि आमचं अमृत घेतलं का तुमचं अमृतच पुन्हा आठवणार नाही. कळालंच असेल कलियुगात मदिरा अमृत आहे. जाऊ दे. अमृत ह्याचं अर्थ 2 लक्षणं. एक अमृत गोड आहे, आणि दुसरं अमृत जर प्राशन केलं तर अमरत्व मिळतं. ही अमृताची 2 लक्षणं. आणि असं हे अमृत ज्याच्या मुखात आहे, मुखी अमृताची वाणी. अमृताचे प्रकार 4: कथामृत, ज्ञानामृत, चरणामृत आणि नामामृत. कथामृत भगवंताची कथा, जी आपण गीत रामायणाच्या माध्यमातून रामायणाचार्य पोपट महाराज यांच्या मुखातून आपण श्रवण करतोय. ज्याच्या मुखातून ही कथा बाहेर पडते त्याचं मुख म्हणजे मुखी अमृताची वाणी. चरणामृत, साधूच्या चरणाचं तीर्थ चरणामृत आहे. देवाच्या चरणाचं तीर्थ हे चरणामृत आहे. आणि हे महाराज चरणामृत ज्याच्या मुखात आहे, मुखी अमृताची वाणी. याच्या पुढे ज्ञानामृत, अज्ञान रूपी अंधकार निवृत्त करण्याकरिता ज्या ज्ञानाची गरज आहे असं ज्ञान ज्याच्या मुखातून बाहेर पडतं, मुखी अमृताची वाणी. आणि शेवटचं अमृत अत्यंत महत्वाचं, अतिशय साधूला प्रिय नामामृत. हो, हे नामरूपी अमृत ज्याच्या मुखामध्ये, मुखी अमृताची वाणी. एखादा म्हणेल नाम हे अमृत आहे का? महाराज अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. नामामृत गोडी वैष्णवाला धनी, योगिया साधनी जीवन कळा, योगिया साधनी जीवन कोळा. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे असणारं हे नामरूपी अमृत संतांना वैष्णवांना आवडतं. नामामृत गोडी वैष्णवाला. ओ, आणि म्हणून हे अमृत ज्याच्या मुखामध्ये, मुखी अमृताची वाणी. अशी आणखीन अमृत टच्चू नयेत आपल्याकडं. याच्यातली 1-2 अमृत तुम्हाला सांगतो.
आणि 11 वाजवतो. कारण 11च वाजलेलं, 12 वाजवणार नाही मी. चला एक अमृत सांगतो, कळेल सगळ्यांना. अमृताची वाणी म्हणजे काय ऐकलं असेल माझ्याकडून कधी तुम्ही, पण अजून सांगतो तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. एका मावशीने चहा प्यायला बोलविलं मला घरी. बोलवतेत मला चहा प्यायला, हे कुणी बी आपलं जातोच मी बी. बेडगस स्वभाव आहे माझा उमेश महाराज. कुणी कुठंही बोलविलं तरी मला जावंच लागतं, टाळू शकत नाही मी. हो, आणि टाळाटाळ माझ्या जीवनात नाही. हो, मी कधीच टाळाटाळ करीत नाही. आणि जिथं बरं आहे तिथं तर अजिबात टाळाटाळ करीत. हो महाराज. हो, आणि इथं जर टाळाटाळ केली हो तर ही गळ्यातला पुन्हा टाळ महाराज जीवनात कधीही जवळ येऊ देत नाही. म्हणून ह्या टाळासाठी मी टाळाटाळ करीत नाही. हो महाराज. आणि आला चहा बी आता. ओके, हे हलकारे असतात. हलकारा हलकारा आला की समजून जायचं हाला. मावशीने बोलवलं, आता कुठेही बोलवते त्यामुळं मला जावं लागतं. आता कुणी लग्नाला बोलवतं, कुणी सुपारी फोडायला, कुणी जमवायला बोलवतं. एक जणांनी फोन केला, म्हणला या की दादा. मी म्हटलं काय काम आहे, या तर खरं. मी म्हटलं काम तरी काय. म्हणलं या तर खरं. म्हणलं येतो बाबा, मी कधी नाही म्हणलोय तुला, पण उगा सहज सांग तरी काय. काय नाही म्हणला, मोडायचंय. हो, कशाला बी म्हणलं मोडायला असतं का रे. म्हणला या म्हणला बुवाच्या हातून चांगलं मोडतोय. मी म्हणलं लोक बुवाला मोडतील त्याचं काय. ते म्हणला चढ जाईल हॉस्पिटलला, आम्हाला काय घेणं दे आज ते माणसं. मी म्हटलं नको. एक जण तो पहाटे 5 वाजता फोन केला. पहाटे 5ला फोन. मी म्हटलं झोपू फिपू देत का नाही. पहिल्यांदा वाटलं मला अलारामच वाजला काय की, म्हणून फोन उचलला तर गेला रामचा फोन. मी म्हणलं अरे आत्ता झोपलोय 2:30ला आणि तू लवड लगे फोन, काय कमाल झाली तुमची, झोपू तर द्या. म्हणला उठा म्हणला, आळस पिळत झटका आणि निघा बरं पटकन म्हणाला. मी म्हणलं पटकन नाही झटकन, लगेच ताबडतोब निघतो, पण काम काय ते आधी सांगतोस, त्याशिवाय म्हणलं मी अंथरून सोडणारच नाही. कारण ठरवलंय आपण, लोक कशाला बी बोलवायला लागलेत. अगोदर काम ठरवायचं आणि मग महाराज जायचं. ते म्हणला या दादा हो, हे कामन फिमन विचारायचं तुमच्या स्वभावात नव्हतं कवा, पण हे असं का विचारायला लागलात. मी म्हणलं लय तुझ्यासारखी मिळायला लागलेत हो, कशालाही बोलवणारी. म्हणला पण या तर तुम्ही फास्ट. मी म्हणलं सुपर फास्ट येतो, काम काय आहे. म्हणला 10 आहे. मग म्हणलं मी काय कावळा आहे काय, कशाला बी बोल. कावळाच आहे मी. आणि काय कायचा निवद मी शिवल्याशिवाय त्यांना मोक्षच मिळणार नाही, अशी बी आहेत काय काय. हो चला. आणि मग गेलो त्या मावशीच्या घरी. छानपैकी तिनंही स्वागत केलं. मस्तपैकी घराला कलर रंगरंगोटी. घरात गेलो, नवीन सोफा टिपॉय वगैरे दिसला. सोफ्यावर बसलो. लक्षात आलं लग्न झालेलंच दिसतंय घरामध्ये. मावशी आली, चहा वगैरे बरं का. घराला रंग भालदार चोपदार भिंतीवर, सनई चौघडा भिंतीवर, गणपतीचं चित्र नवं भिंतीवर काढलं. हो की समजून जायचं इथं लग्न आहे. हो असं वाटतं का नाही. आपल्या भिंतीला भालदार चोपदावर चिटकावात लवकर. गणपती आपल्या भिंतीला लागावा असं वाटतं बऱ्याच जणाला. मग सोफा टिपॉय वसंत महाराज बरीच मेंबर आहेत तशी. त्यांनाही वाटतं मलाही सोफा नवा माझ्या हॉलमध्ये यावा, नवीन टिपॉय यावा, नवीन कपाट यावं. मग त्या नवीन सोफ्यावर बसलो. मावशीने चहा वगैरे दिला. मस्तपैकी चहा पिलून गप्पा मारीत बसलो. म्हणलं मावशी सगळं नवीन आहे, लग्न झालंय काय. म्हणली हो. म्हणलं कोणाचं झालंय. म्हणले मुलाचं लग्न झालं. मी म्हटलं मुलाचं लग्न झालं. मग मावशी म्हणलं कधी झालं. म्हणली वर्ष होत आलं लग्न झालेलं. मी म्हटलं मग कमाल झाली तुझी, बोलली नाही मला लग्नाला तू. हो म्हणली महाराज बोलवायला सवडच मिळाली नाही बघा, जरा गडबडीत उर केलं लग्न. मी म्हटलं तुझ्याकडून गडबडीची अपेक्षा नव्हती. तू लय मस्तपैकी लग्न करायला पाहिजे होतं, एक दिवशी जमवायचं.
पुन्हा 15 दिवसांनी 100-500 लोक बोलून सुपारी फोडायची. हो, पुन्हा महिन्याभराने 1000 लोक बोलून साखरपुडा करायचा. पुन्हा 2 महिन्याने हे चिट्ट्यावरतून मस्तपैकी मोठा महाराज काय करायचा, लग्न सोहळा थाटात 10,000 लोकांना आमंत्रित करून करायला पाहिजे होता. कमीत कमी तो 10-15 लाख खर्चायला पाहिजे होती. मावशी म्हणली तुम्ही 10-15 लाखावर थांबला, 25 लाख काढून ठेवले होते लग्न करायसाठी. मी म्हणलं मग इतकी गडबड का केली? तर म्हणली गडबडीशिवाय आता होतच नाही. मी म्हणलं कसं काय? जमवायचं, जमवून म्हणली सुपारी फोडायची, सुपारी फोडून साखरपुडा, साखरपुडा करून पुन्हा चिट्ट्या उरतून मग पुन्हा अक्षिदा पडेपर्यंत जमिवल्यालं टिकल भरवासा. म्हणून सकाळी जमिवलं आणि दुपारी उरकिलं, म्हणून तुम्हाला बोलिवलं नाही. मी म्हटलं असू दे. फक्त मला एकच थोडं वाईट वाटलं, लग्नातली माझी दक्षिणा बुडली. ती म्हणली काळजी करू नका दादा, दक्षिणा द्यायलाच बोलिवलंय घरी. मी म्हणलं हा, आता जीव मोठा झाला माझा. आणि मग मावशी दक्षिणा घेऊन आली, मस्तपैकी मला दक्षिणा दिली. तासभर मोजली आणि 1.25 रुपया भरली. म्हणलं बामन बरा आपल्यापेक्षा. आणि मग गप्पा मारत बसलो. म्हटलं आता लग्न झाले मुलाचं, कसा चाललाय संसार? म्हणली अगदी चांगला आहे. मी म्हटलं सुनबाई चांगल्या आहेत का? बरीच म्हणायचं. मी म्हटलं लय कष्टी झाली. हो, अजून तर काष्ट व्हायचे तुझी. हो, चांगली म्हणत जा सुनाला. ती म्हणली नसते म्हणत. मी म्हटलं चांगली म्हणत जा सुनेला. नाही म्हणली मी बरंच म्हणणार. मी म्हटलं चांगली जर तू सुनाला नाही म्हटली ना तर तुझी जीभ झडून जाईल. ती म्हणली कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतंय. मी म्हटलं मी कावळा नाही, माझ्या जिभीवर काळा तीळ आहे. ती म्हणली मग सुनलंय चांगली आहे माझी. तिला काळ्या तिळाचा प्रताप माहिती आहे. शुभ बोलणाऱ्या. मी म्हटलं मग म्हणली चांगली असून. मी म्हटलं मग सुन चांगली आहे ना? मुलगा गोड बोलतोय का? ते म्हणली गोड माहिती नाही. मी म्हटलं म्हणजे? पण म्हणली त्याच्या तोंडात अमृताची वाणी आहे. मी म्हणलं क्या बात आहे, वर्ष लग्नाला होऊन सुद्धा गोड बोलतय, किती विशेष आहे ना. ती म्हणली विशेषच काय? म्हटली ना तूच अमृताची वाणी आहे. मग अमृत म्हणजे गोडच ना, गोड बोलतय. म्हणली गोड फीड काही नाही. मी म्हटलं मग त्याच्या बायकोचंच नाव अमृत आहे. म्हणली मुखी अमृताची वाणी, ज्याच्या घरी असेल ती जप करील, आपल्याला काय घेणं. अशी अमृताची वाणी हे उगमजा म्हणून असते. मुखात अमृताची वाणी असणं म्हणजे काय? भगवंताचं नाम मुखामध्ये अखंड राहणं, याला म्हणतात मुखी अमृताची वाणी. मग ज्याच्या मुखात अमृताची वाणी आहे, त्याचा देह कशासाठी आहे? तर देवाचे कारणी आहे. देह देवाचे कारणी. कसा देह देवाचे कारणी आहे? याच्यासाठीचे 2 महाराज मुद्दे सांगतो तुम्हाला. एक आहे या देहानं फक्त आणि फक्त देवाचंच कार्य करतो, त्याचा देह देवाचे कारणी आहे. आणि या देहानं देहासाठी काम करतो, त्याचा देह देहाचे कारणी आहे. तुम्ही आम्ही देहाचे कारणी आहेत आणि साधू हा देवाचे कारणी आहे. काय फरक आहे याच्यामध्ये? साध्या उदाहरणाने सांगतो. सकाळी जर आपण आंघोळ केली, आपल्याला जर कोणी विचारलं झाली आंघोळ? म्हणले हो. का केली आंघोळ? म्हणले आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही म्हणून केली आंघोळ. देह देहाचे कारण. आंघोळ कशासाठी? देह स्वच्छ होण्यासाठी. साधूला विचारलं झालं का स्नान? म्हणले झालं ना स्नान. म्हटलं का केलं स्नान? म्हणले स्नान केलं म्हणजे देवपूजा करायला. बरं, देह देवाचे कारणे. क्रिया देहाची देवासाठी जो वापरतो तो महाराज संत आहे, आणि क्रिया देहाची देहासाठी जो वापरतो तो तुम्ही आम्ही आहे. म्हणून देह देवाचे कारणी असं ज्याचं लक्षण आहे तो महाराज संत जीवन प्रवास आहे. मुखात अमृत आहे असं ज्याचं जीवन आहे तो म्हणजे संत जीवन आहे. मग महाराजाच्या मुखात अमृताची वाणी आहे, देहानं देवाचं काम करतोय. मग ही मुखातली अमृताची वाणी नेमकी कोणती आहे? विठोबा
सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, साधूचं सर्वांग निर्मळ आहे, चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे. सर्वांग साधूचं निर्मळ आहे. म्हणूनच मी एक मुद्दा म्हणत असतो, ओ साधू गेल्यानंतर रामकृष्ण हरी चालू होतं आणि तुम्ही आम्ही मेलो की रामराम बंद होतो. म्हणून साधूचं अंग निर्मळ आहे, याच्यावरून लक्षात घ्यायचं. ओ साधूचा अंग महाराज सोवळ आहे, तुमचं आमचं विटाळशी आहे म्हणून आपल्याला सुतक आहे, आणि साधू हा महाराज स्वच्छ आहे. ओ आपण विटाळशी आहे, ओ महाराज साधूचं अंग काय आहे, निर्मळ आहे. ओ महाराज असं हे निर्मळ अंग महाराज साधूचं आहे, आणि हे निर्मळ अंग करून घेणं आपलं कर्तव्य ठरतं. म्हणून तर कुंभमेळ्याला गेलं पाहिजे पापाचं क्षालन करण्याकरिता. मी ठरविलं होतं आता इतकी सगळी सारखी, ते वैभव महाराज बी गेले तुमच्या इथे. मी ठरविलं होतं, म्हटलं जावं चला कुंभमेळ्याला. उमेश महाराज बॅग फेक भरली, मी बी जातोच म्हटलं. आता निघालो बॅग भरून, खोलीतनं बॅग भरून आलो बाहेर. हॉलमध्ये बॅग हे मोठी लट, आता म्हणलं 8-10 दिवस लागायचे. धोतर आपलं हे ते घातले, गबाळ महाराजांनी घेतलं, निघालो. हो बाहेर आलो की मालकीन बसलेली होती. कुणकड म्हणलं चाललोय आता. म्हणले विचारलं नाही काय नाही. म्हणलं आता तुला काय विचारायचं ते. आता विचारायचं म्हणजे विचारल्याशिवाय नसते जमत म्हणली जायला. मी म्हटलं बरं बाई चाललोय म्हटलं. हो ती म्हणली पण कुठं चाललात काय. मी म्हटलं कुंभमेळ्याला चाललोय. ती म्हणली कुंभमेळ्याला चांगल्यात म्हणल्यावर चांगलं आहे, पण म्हणजे नेमकं कुंभमेळ्याला आहे काय ते सांगा. मी म्हटलं काय ना कुंभमेळ्याला संगम आहे म्हटलं, 144 वर्षानंतर आलेला पर्व काळ आहे. हो आणि म्हणून मग म्हटलं चला स्नान करूया. पण म्हणली स्नान का करायचं. म्हटलं म्हणतेत वा पाप घालवायसाठी स्नान करायचं. म्हणली मग जावा तुम्ही, काय हरकत नाही. हो माझी तुम्हाला फुल परवानगी आहे, फक्त पाप काय केलंय त्याच्यावर जायचं. हो हे आधी सांगायचं आणि मग निघायचं. मी लगेच आपलं पिशवी घरात नेऊन ठेवली आणि कीर्तनाला गेलो. हो महाराज चला. हो एक मावशी आमचा चोपदारी एक निघाला होता कुंभमेळ्याला. हो मालकीने म्हणला चाललो मी कुंभमेळ्याला. म्हणले कशाला. म्हणलं पाप धुवायला चाललो. म्हणले मग तितकं जाऊन पाप धुण्यापेक्षा म्हणले मीच इथं धुते की. महाराज चला. हो का कुंभमेळ्याला जाण्याबद्दल आपलं काही मत नाही, गेलं पाहिजे. ज्यांनी पाप केलीत त्यांनी जायचं. हो महाराज सर्वांग निर्मळ या शब्दासाठी बोलतो. साधूचं सर्वांग निर्मळ चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे. मग असं चित्त ज्यांचं पवित्र आहे, सर्वांग ज्यांचं निर्मळ आहे, त्यांच्या मुखात काय आहे, अमृताची वाणी आहे, देहानं देव आहे, जन्मताच उपजतच शुद्ध बीज आहे, म्हणून रसाळ गोमटी फळ आहेत. पण याचा लाभ तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती. मग हे लक्षण कोणाचं आहे, ज्यांच्या दर्शनामध्ये ताप जातोय आणि ज्यांच्या दर्शनात विश्रांती मिळते, हे लक्षण महाराज कोणाचे आहेत. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर